हॅलो. हॅलो. अभिषेक साठेचे मित्र बोलताय का? हो, मीच बोलतोय. बोला अहो, ना. ती अभिषेक बद्दल मला थोडी माहिती पाहिजे होती. हो, हो. तर म्हणजे असं अभिषेक आत्महत्या करायच्या अगोदर तुम्हाला कॉल वगैरे केलता का त्यांनी? कॉल वगैरे काय नाही त्यांचं. एक त्यांच्या आधी आत्महत्या करायच्या अगोदर एक 15 ते 20 दिवस अगोदर कॉन्टॅक्ट मध्ये तेवढं होतं ते हो. म्हणजे त्यानं तसं करताना तुम्हाला पण कॉल वगैरे काय केलं नाही म्हणायचं. नाही, नाही. त्यांचं काय म्हणजे असं करेल असं वाटलं नव्हतं त्यांचं काय. आणि बरं आता ती अभिषेकच्या घरची आई बाबा ती बरी आहे ती का समधी? हो, काय आता अशी घटना घडल्या म्हणल्यावर थोडं नाराजच राहणार ना. जेवण वगैरे काय करत नाहीत. वेळेवर असं जेवण वगैरे करत नसतील, आजारी पडत असतील सारखं. घरातली असं काय म्हणतात रोजचं वेगळं असते. थोडे नाराज असल्यासारखं असते ते. त्यांना धक्का बसलाय ना. मग आता तुम्ही कोल्हापूरला बाहेर गाव कोणी कडाव नेमकं? आता 2-3 महिने झाले मी पुणे साईडला पुण्याला कामासाठी आलोय. मला ती अभिषेकच्या आईसोबत थोडं बोलायचं होतं. मग त्यांच्या घरचा काय नंबर वगैरे देऊ शकताल का बरं तुम्ही? व्हॉट्सअपला नंबर सेंड करतो मी त्यांचा, बरं त्यांच्या बरं. घरचा. मग तीच म्हणलं कसं आहे माहिती आहे का, अभिषेक साठे पण एक स्टारच होता. आम्ही पण व्हिडिओ ती बनवित आहो. मग जरा म्हणलं त्याच्या घरच्याला फोन वगैरे करून थोडा आधार द्यावा. पण त्यांच्या परिवाराला काय म्हणते धक्का बसलाय त्यामुळे थोडस नाराज आहेत. त्याच्यामुळे फोन करणं बी आम्हाला थोडंसं अवघड वाटतंय. त्यामुळे मी काय कॉल केलेला नाही. पण मला नंबर द्या की मी करतो की त्यांना. नाहीतर मी डायरेक्ट काय करणार आहोत त्यांना भेटायला जाणार आहोत त्यांच्या घरी. हा, हा. हम्म. मग असं करतो, नंबर तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करतो. बरं बरं, मला व्हॉट्सअपला नंबर सेंड करा. आणि कशी होती बरं तुमची ओळख लय दिवसापूर्वीपासून असेल? हो, ओळख काहीतरी 9-10 वर्षाच्या आसपास पासून तर असेल. म्हणजे तुमचं घराजवळ घरच असेल दोघांचं? हो, एकाच गावातले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या ह्याच्यामुळे हम्म. 11वी पासून धरून चला की तेव्हापासून ओळख चांगली आहे. म्हणजे तुम्ही परिस्थिती बिकट असल्यामुळे पुण्याला कामाला राहता का आता? परिस्थिती थोडीशी कमी नाजूक असल्यामुळे नाईलाज म्हणून कामासाठी आले इकडे. म्हणजे असं झालंय होय. हो. मला काय करा त्यांच्या आई-बाबाचा नंबर द्या. मला लय त्यांना म्हणजे बोलण्याची इच्छा आहे. बघू फोन उचलला तर उचलला. हो, हो. हम्म. बाकीचं काय मग चालू आहे अजून? कंपनीमधली कामं चालू आहेत ती. म्हणजे असं अभिषेकला व्हिडिओ ती काढायची म्हणजे असं व्हिडिओ काढायचा जास्त इंटरेस्ट होता. मग तुम्ही व्हिडिओ वगैरे काढत नव्हतो का काय? नाही, नाही. आम्हाला त्याच्यात काय हे नाही. काय म्हणते इंटरेस्ट आमचा त्याच्यात काय नाही. म्हणजे कसं सोशल मीडियावर काम करणं म्हणल्यावर थोडंसं वेगळंच वाटतंय ना. म्हणजे पहिल्यांदा लोक काय म्हणतील त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत काय म्हणजे कुठल्याच व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या रीलमध्ये आम्ही त्यामध्ये सामील नव्हतो. म्हणजे फक्त तुम्हाला त्यांची व्हिडिओ बघायला आवडत होती? फक्त बघण्यासाठी आपल्याला इंटरेस्ट जात होता. असं मध्ये थोडंसं साधं तो कॅमेरा चालू केला ना आपल्याला मध्ये जाणं थोडं आपण त्या कॅमेऱ्यामध्ये आलं तर थोडं व्हिडिओ कट करायला सांगत होतो. कारण आपलं त्या ठिकाणी म्हणजे लोक काय म्हणतील या उद्देशाने आम्ही त्याच्यासोबत काय हां. क्षण जास्त व्हिडिओच्या माध्यमातून काय केलेलं नाही. मग आता तुमचा बेस्ट फ्रेंड तुम्हाला म्हणजे असं सोडून गेल्यावर त्याचं दुःख तुम्हाला पण भरपूर असेल? खूप वाईट वाटतं आता काय करणार. हे का चुकीचं पाऊल उचललंय ना. अवघड परिस्थिती चालू आहे की हो. नेमकं काय म्हणजे अचानक काय झाले ते काय कळाचा मार्ग नाही. म्हणजे कसं आहे अभिषेकनं मित्रावाला वगैरे जर टेन्शन काय असेल तर सांगितलं असतं तर मित्रावानी ती समजा टेन्शन सॉल्व्ह केलं असतं बघा. काय तर आर्थिक प्रॉब्लेम असली तर त्या ठिकाणी काय का असणार थोडेफार जर मदत केली असती ना निम्मी तर ते आर्थिक प्रॉब्लेम असेल तर कव्हर झाली असती. म्हणजे पाऊल उचलण्याची गरज त्याला पडली नसती. परंतु म्हणजे चर्चा तर अशी चालू आहे की आर्थिक टंचाईचं ती काय नाही ते अभिषेकला प्रेमात धोका झाला म्हणाल ते लोक. हं, हं. सोशल मीडियावर तीच समधीकडे चालू आहे. बरं काय विषय ऍक्च्युली म्हणजे मित्रावाला पण माहित नाही व्यवस्थित काय झालंय ना आता काय लय अवघड झालाय ते विषय. तसं पण आता कसं आहे ते आता घटना घडल्या आता लोकांचं काय कोण प्रेमात धोका म्हणते, कोण आर्थिक टंचाई म्हणते, कोण सोशल मीडियाच्या माध्यमातून काय तर दुसरंच म्हणजे असं लोकांचं सांगण्याचं एक दृष्टिकोन वेगळा आहे. पण प्रेमात धोका वगैरे असं काही त्याचं काय असं ऐकण्यातच नव्हतं ना. मित्र मग असल्यामुळे म्हणजे थोडं कोणा माहित राहते काय. मग अभिजितचा म्हणजे म्हणजे असा स्वभाव कसा होता बरं? तुमचं बोलणं वगैरे होत असेल हॉटेलला जेवण वगैरे तुम्ही करायला जात असाल म्हणजे स्वभाव कसा होता त्यांचा? स्वभाव काय असं मनमिळाऊ होता असं काय एकदम असं दिलदार व्यक्तिमत्व होतं.
बर 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 बर. आपलं काय म्हणते मित्रमंडळामधले एक काय अनमोल असं रत्न गेल्यासारखं वाटतंय. म्हणजे तुम्ही सुद्धा खूप दुःखात आहे म्हणाचं. हा आता काय आता अशी घटना घडल्यावर काय म्हणते ते त्यांचं मित्रमंडळ म्हणा झालं तर परिवार म्हणा हा हा हा. त्यांना एक असं एक माणूस गमावण्याचा जास्त मोठ्या प्रमाणात असं धक्का बसलाय. अहो तुम्हालाच धक्का बसला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलाय, कारण त्यांच्या रील्स त्यांची व्हिडिओ लय भारी होती. संपूर्ण आपला महाराष्ट्र त्यांची व्हिडिओ बघत होता. फॅन फॉलोअर तर ते तर खूपच नाराज आहेत. तर आता काय सोशल मीडियावरती तर आता काय सगळेजण खाली वेगवेगळ्या स्वरूपात असं काय म्हणजे श्रद्धांजली वाहू ते असं खूप नाराज झालेत. ते आता काय तुम्ही रडताव का काय हो? म्हणजे असं रडायल्यासारखा आवाज यायला लागलाय. मग आता झाले तसं त्याच्यामुळे काय करणार आता. मित्र गेल्यामुळं अजून सुद्धा तुमच्या डोळ्यातनं पाणी गळालंय बघा. हो आता ते कसं मागच्या आठवणी म्हणलं तर का हे होणार ना. हम्म. आता ते पुन्हा आपल्या सोबत नाहीत असं एक नाराज वाटणार. आपल्यातलं एक माणूस कमी झालाय. अरे बापरे. आता ते लय ओळख म्हणजे वगैरे काय नसली असती तर ठीक आहे, म्हणजे काय कोण का असं आपल्यात काय असते आता रोजच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेलं मग हे वाटणारच की. अहो लय लोक तर रडा लागली, त्या अख्खा संपूर्ण महाराष्ट्र रडाला, कारण रील्स त्यांच्या लय भारी होत्या हो. काय तर समाजाला घेण्यासारखं ते होतं त्यातनं. हो पण आता काय कशाची अडचण आली होती काय काय सांगितलं सुद्धा नाही ना. कमीत कमी अभिषेकनं असं आपल्या म्हणजे जवळच्या मित्राला तर सांगायला पाहिजे होतं नेमकं काय झालंय काय नाही. नाही नाही त्याने जर काय काय अडचण असली तर सोशल मीडियावर एक पोस्ट जर टाकली असती ना, आपले काय त्यांचे जेवढे काही फॅन फॉलोअर असतील किंवा सबस्क्राईब असतील ते त्यांना मदत करू शकले असते, त्यांना एक कुठला तर मार्ग सांगितला असता सोपा, पण ते तसं केले नाहीत. काय तर विषय लय अवघड झालाय राव, काय करावं लागेल मला तर. असं ती घटना कळाल्यापासून असं भाकर सुद्धा खाऊ वाटेना झाली. आता त्यांची पण काय परिवाराचं घरची परिस्थिती आता तसंच आहे, म्हणजे कसं जीव वाटेल त्यांना घरचं एक माणूस कमी झाल्यानंतर. बघू आता मी काय करणार आहे, जाणार आहे तिकडं कोल्हापूर साईडला का नाही, तिकडं जाणार आहे मी त्यांच्या घरी आता. हो हो बघू आता काय काय होते काय नाही, जाऊन जरा भेटून आल्यावर चांगलं वाटतंय ना. हो त्यांचे जरा सांगितल्यावर काय म्हणते एक आधार म्हणून एक सपोर्ट करा. हा मग त्याच्यामुळे जाऊन येणार आहोत. हे आता सोशल मीडियावर लोक काय बी बोलायला लागले ते ना, अभिषेक गुन्हेगारच होता, प्रेमातच धोका आहे, आणि त्या काय बी बोलायला लागले त्या आता गेलेल्या व्यक्तीबद्दल असं बोलणं लय चुकीचं आहे. आता मी तुम्हाला काय म्हणलो आताच ते काय एक बार झालेली घटना घडली पण पुन्हा लोक जे काय म्हणजे आर्थिक म्हणा काय तर तुम्ही म्हणल्यासारखं असं काही पण लोकांना का बोलणार तेच की आता लोक. हम्म. आता ते काय विशेष ते म्हणजे हेच नाही, म्हणजे कशामुळे झाले हे कळायचा मार्गच नाही, त्यामुळे आता बोलणारे बोलणारच बघा आता. चालतंय, तुम्ही राव वेळातला वेळ काढून मला माहिती दिली तर त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. हो धन्यवाद. तेवढं मला त्यांच्या आईबाबाचा नंबर टाका. हो व्हॉट्सअपला पाठवलो. चालतंय, ठेवू का मग? हो चालेल. हा.